हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहाज किचन। तर आज आपल्याला एक वेगळी रेसिपी बघायची आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एकदम वेगळी रेसिपी आहे आणि भन्नाट रेसिपी आहे आणि मेन म्हणजे ही पारंपरिक रेसिपी आहे आणि खूप छान अशी टेस्टी ही भाजी लागते। तर आता ती भाजी आहे आपली केळीच्या फुलांची भाजी। तर आता तुम्हाला दिसत असेल की हे आपलं जे मक्याचं कणीस असतं तसे हा कोका आहे, त्याचा जो शेप दिसतो आपल्याला। तर त्याच्या प्रत्येक पानाच्या आतल्या बाजूला छोटी छोटी फुलं दिसत आहेत। तुम्हाला दिसत असेल की जी छोटी छोटी फुलं आहेत त्यांची आपल्याला आता भाजी करायची आहे। त्याचा जो आतला भाग आहे त्या पाकळ्यांच्या फुलांच्या त्याच्या आतला भाग सुद्धा आपल्याला स्वच्छ करायचा आहे। तो कसा करायचा याची तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। आता तुम्हाला दिसत असेल की प्रत्येक आतल्या भागात ती छोटी छोटी फुलं आहेत, म्हणजे आता त्या फुलांपासूनच आपल्याला केळीचा घड बनतो। म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की जो आता भाग आहे तसा आपला जो केळीचा घड असतो तसा त्याचा शेप आहे। तर आता तो स्वच्छ कसं करायचं, तर जे आतला जो भाग दिसतो काळा छोटासा तो काढायचा आहे, कारण तो कडू लागतो। त्यामुळे प्रत्येक फुलाच्या आतला भाग तो काढून टाकायचा आहे आणि ज्या पाकळ्या दिसतात त्याची आपल्याला भाजी करायची आहे। तर आता प्रत्येक फुलांच्या मधला जो भाग आहे तो काढून टाकायचा आहे आणि जो चॉकलेटी रंगाचा जो मोठा भाग दिसतो कोका म्हणतो, त्याचा जो भाग दिसतो तो प्रत्येक आतल्या भागामध्ये असे छोटी छोटी फुलं आपल्याला मिळतात। तर तुम्हाला दिसत असेल जसं ते सोलून येईल तसे ते प्रत्येक ठिकाणी ते छोटी छोटी फुलं मिळतात। आता तुम्हाला दिसत असेल की स्वच्छ करायला खूप वेळ जातो हा कोका आणि जी मोठं जे मक्याचं जे कणीस असतं त्याचा जो भाग दिसतो पानांचा तसा तो आहे आणि त्याच्यापासून आपल्याला लहान मुलांसाठी म्हणजे एक मज्जा म्हणून, एक गंमत म्हणून आपण त्याची बूट करू शकतो। आणि पहिला पहिली जी लोक होते एक गंमत म्हणून मुलांसाठी एक गेम म्हणून किंवा एक आनंद म्हणून त्याची छोटी छोटी बुटं आपण ते करू शकतो। कारण ते भाग दिसतो तो एकदम कठीण आहे, म्हणजे जाड असं मक्याचं जसं कणीस असतं त्याचा जो हिरवा भाग असतो तसाच सेम ह्या कोकाचा सुद्धा तो भाग असते आणि सोलत येईल तसतशा आतल्या बाजूच्या ज्या फुलं आहेत ती कमी कमी होत जात आहेत। तुम्हाला दिसत असेल की आणि आतला जो भाग आहे तो पांढरा मिळतोय आपल्याला। आता ज्या पाकळ्या आहेत त्या माझ्या सासूबाई सोलतायत आणि जो कोका जो स्वच्छ आहे तो करतायत त्या माझ्या नंदुबाई करतायत। कारण ह्या भाजीला व्याप खूप आहे, भाजी होते पटकन पण जे स्वच्छता करायला लागते ती खूप लागते। तर आता जो कोका आहे तो आपला आतला भाग आहे एकदम तो कोवळा आहे, तर त्याच्यामध्ये आता पाकळ्या आपल्याला फुलं मिळणार नाहीत, तर ते आपल्याला तसंच यूज करायचं आहे। आता सगळं सोलून झालेले आहेत पाकळ्या आणि आता त्या आपल्याला स्वच्छ करायच्या आहेत। आता यामध्ये खूप वेळ गेलेला आहे आमचा। तर आता ज्या पाकळ्या आहेत फुलांच्या त्या घेतलेल्या आहेत एका पातेल्यामध्ये आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, स्वच्छ करून घ्यायच्यात त्या पाकळ्या। असं हे 2-3 वेळा स्वच्छ करून घेतलेलं आहे मी। आता तुम्हाला दिसत असेल आणि हे मेन म्हणजे हे स्वच्छ करताना ह्याला चीक लागतो, जसं आपल्याला फणसाचे जे गरे काढताना जसा चीक लागतो हाताला तसाच ह्या कोका स्वच्छ करताना आपल्याला चीक लागतो। तर थोडंसं तेल लावून मग ते आपण स्वच्छ करायचे आहेत त्या पाकळ्या किंवा ती फुलं। तर आता थोडंसं नितळत ठेवलेलं आहे आणि हे सगळं करताना संध्याकाळ आम्हाला झालेली आहे, कारण सोलायला घेतलं होतं दुपारी आणि सगळं स्वच्छ करून मग आम्ही ते संध्याकाळी भाजी करायला घेतलेली आहे, म्हणजे संध्याकाळच्या जेवणासाठी। आता त्या जो देठ आहे छोटासा पाकळ्यांचा जो जाड असतो तो कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्या ज्या फुलांच्या पाकळ्या आहेत त्याच फक्त कट करून बारीक चिरून घ्यायच्या आहेत आणि मग ते शिजायला ठेवायचं आहे। आता मी प्रत्येक ज्या पाकळ्या आहेत त्या सगळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि आता पातेल्यामध्ये घेतलेलं आहे आणि आता ते शिजायला ठेवलेलं आहे गॅसवरती। सगळ्या चिरून झालेल्या आहेत त्या पाकळ्या फुलांच्या आणि आता पाणी घालून ते शिजत ठेवणार आहे। किती 10 ते 15 मिनटं फक्त ते शिजू द्यायचं आहे आणि शिजल्यानंतर नितळून घ्यायचं आहे। आता एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्या तेलामध्ये जिरे मोहरी टाकून थोडासा कांदा आता परतून घेतलेला आहे मी आणि आता कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर, लाल तिखट, मीठ, जे आपलं जे भाजीचं जिन्नस असते ते सगळं घातलेलं आहे। आता त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आता जे उकडून घेतलेल्या ज्या केळीच्या फुलांच्या फुल्या आहेत ती घातलेली आहेत आणि त्याच्यामध्ये आता
कोथिंबीर वगैरे जे आपले भाजीचे जिन्नस आहेत ते सगळे घातलेले आहेत आणि थोडंसं कूट घातलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल की आता कोथिंबीर आहे बारीक चिरून घातलेली, लाल तिखट घातलेलं आहे, परत मीठ घातलेलं आहे आणि आता थोडंसं कूट घातलेलं आहे आणि ते तसंच वाफवायला ठेवायचं आहे. कारण ऑलरेडी त्या पाकळ्या आहेत, जी फुलं आहेत ती आपण शिजवून घेतलेली आहेत. त्यामुळे 2 ते 3 मिनटं फक्त शिजून द्यायचं आहे आणि थोडंसं शिजत आल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ पावडर थोडीशी घातलेली आहे. कारण ही भाजी आहे ती थोडीशी कडू लागते कारल्यासारखी, त्यामुळे त्यामध्ये गूळ घातलेला आहे आणि आता आपली भाजी तयार झालेली आहे. एकदम सोपी आहे. फक्त एवढंच की ती भाजी स्वच्छ करताना आपल्याला वेळ लागतो आणि त्याचबरोबर देशी पावटा आपला असतो, आता सीझन आहे देशी पावट्यांचा, त्याची आमटी केलेली आहे, गरम गरम ज्वारीची भाकरी आणि थोडासा भात. हे होता आजचा मेनू संध्याकाळच्या जेवणाचा. सो फ्रेंड्स, कसा वाटला हे मला नक्की सांगा. पुन्हा भेटूया. बाय बाय.